ठेवून द्या आता. वाचलं ना तू? ठेवून द्या आता गपचूप. ठेवून दे. नाही नाही असं नाही, ठेवून दे. पकडते ना आपल्याला. ठेवून दे. ठेवून द्यायचं. म्हणजे नमस्कार. तर व्योमचं वॅक्सिनेशन होतं, त्यासाठी मी आणि श्वेता गेलो होतो डॉक्टरकडे आणि तिकडनं मग आम्ही आणि मायरा आम्ही चाललो आहे आता डबिंगला. मायराचा एका सिनेमाचं डबिंग आहे, मर्दिनीचं डबिंग आहे, त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे आता स्टुडिओमध्ये. मायराला यायचं होतं मेट्रोनी, तर म्हणलं चला आज परत एकदा. मेट्रोने टाइम वाचतो आणि ट्रॅफिक नाही लागत. चला आपण जाऊया, रिक्षा पकडूया, डायरेक्ट स्टुडिओवरती जाऊया. आपण आता उतरलो आहे आझाद नगरमध्ये. सोड नको. तू मला इकडे पण मारायला येईल. अजून 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 कळलं का? म्हणजे आता स्कूलहून सुटलीस तू आणि मम्मी पण नाही आली, डॅडी पण नाही आले, गाडी पण नाही आली. कळलं? मग काय होईल तुला? डॅडी कुठे राहिले? तू मला इकडे पण मारायला येईल. हा अजून भीती पाहिजे, भीती. तू मला इकडे पण मारायला येईल. बेटर. मंडळी नमस्कार. तर मर्दिनी सिनेमाचं डबिंग चालू आहे, त्याच्यासाठी आपण स्टुडिओमध्ये आलो होतो. 3 जुलैला हा सिनेमा रिलीज होतो आहे. मला जर विचाराल तर डबिंग इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट पार्ट, बिकॉज जेव्हा आपण ॲक्ट करतो तेव्हा त्या इंटेन्सिटी आणि त्या इमोशन्सनी आपण तो सीन परफॉर्म करतो ऑन सेट. बट डबिंगच्या वेळेला तुम्हाला तो सीन फक्त दिसतो आणि तुम्हाला तुमच्या आवाजामध्ये तेच इमोशन्स परत आणायचे असतात. त्याच इंटेन्सिटी, त्याच अफेक्शन आणि इमोशन्स परत तुम्हाला फक्त रेकॉर्ड करायचे असतात. सो आय थिंक डबिंग इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट. बट मायराला डबिंग करायला आवडतं आणि तिने खूप सुंदर ते डबिंग केलं. 2 दिवसामध्ये हे डबिंग संपवलं. येणाऱ्या काही व्लॉग्समध्ये मी तुम्हाला ह्या सिनेमाचे अजून काही काय म्हणतात इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करेल. तर बघायला विसरू नका. 3 जुलैला हा सिनेमा रिलीज होतो आहे. थँक्यू सो मच. 2 hours later. मंडळी वाजले आहेत 9:15 आणि अवघ्या 2 तासामध्ये डबिंग संपलेलं आहे आणि मायराने अख्ख्या सिनेमाचं डबिंग संपवलेलं आहे. सो मागे 1 दिवस आणि आजचा हा दुसरा दिवस. सो 2 दिवसामध्ये आपलं डबिंग संपलेलं आहे. आता ट्रेननी जाऊया आपण घरी. म्हणजे आम्हालाही वाटलं होतं की 3 दिवस लागतील, म्हणजे मला पण आणि इव्हन डिरेक्टरांना पण वाटलं होतं की 3 दिवस लागेल डबिंगसाठी आपल्याला मायराच्या. बट 2च दिवसात मायराने फिनिश केलं आणि ते डबिंग करायला आवडतं. चला आपण इथेच ना घरी जाऊया आता. Daddy, हे बघ. Mother is mom, sister is sis, brother is bro, then father is fa. काय कसं father? Father कसा? fa. व्योम Mother is mom, व्योम sister is sis, and then father is fa. हां आता मुद्दा कॅमेरा काढला ना आता. चला मंडळी बॅग काढलेली आहे आम्ही आणि त्या बॅगेतनं काहीतरी काम करते श्वेता इथे. मी आता काहीच दाखवणार नाही आहे, ते तुम्हाला लग्नामध्येच बघायला मिळेल. जे आम्ही असं फिरून व्योम कसा नको पडशील, पडशील. चला मंडळी पण आज मायराने आज पटकन डबिंग संपवलं. काय याचं फा चालू आहे. चला जेवूया आपण. ही जी बॅग आहे ही सगळी काय म्हणतात कलाकृतीची बॅग आहे. या बॅगेत सगळं काही काय म्हणतात गम आहे, पॉटगन, क्राफ्ट मटेरियल सगळं ह्याच्यात आहे. तर यातनं काहीतरी बनणार आहे. ते काय बनणार आहे ते तुम्हाला तुम्ही लग्नामध्येच कळेल. चला मायराचं काही होमवर्क आहे तो सुद्धा बाकी आहे, ते तिला कम्प्लीट करायचं आहे.
काय करायचं? एरोप्लेन. आता ऑटो सोडली, आता एरोप्लेन. वाव एरोप्लेन. वाव. वाव पकड पकड एरोप्लेनला पकड. पकड पकड एरोप्लेनला पकड. वाव गेलं गेलं गेलं. आ आ आ आ आ वा व्योम, तुला बसायचं का एरोप्लेन मध्ये? ए व्योम, बसतो तू एरोप्लेन मध्ये बसतो? The next day. मंडळी नमस्कार. तर मायराच्या स्कूलमध्ये एक्झिबिशन होतं रिगार्डिंग डिफरंट टाईप्स ऑफ होम्स अकॉर्डिंग टू इंडियन वेदर. तर त्याच्यासाठी आपण स्कूलमध्ये गेलो होतो आणि वेगवेगळ्या स्टुडंट्सनी काय काय प्रकारची घरं बनवली आहेत ते आपण बघणार आहे या पुढील क्लिप्समध्ये. What about the cooling? Cooling and Cooling it has open windows and we have the glass windows closable, but they have open windows so they can easily pass through. what about the winter in winter? But this is where it's made. I mean, In Assam and Kerala. Assam, so there अच्छा आसाममध्ये आहे. houses are there. So Cherrapunji, the state of Meghalaya, is credited to be the wettest place. This is our creation, what we made. So the water But we made a rectangle so the people who live here get more space and they are more comfortably in their And these are the materials used: cement, popsicles, bricks, clay, and paper. And this is how we built our house. First we use cement to stack the bricks, just like that. Then we use bricks to make a roof.
Look